इंडियानामा या आपल्या विशेष बुलेटिनकडे वळूया। एक सविस्तर रिपोर्ट पाहूया। देशातून नक्षलवादाची पाळंमुळं समूळ नष्ट करण्याचा विडा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी उचललाय। देशाला नक्षल मुक्ती देण्यासाठी 31 मार्च 2026 अशी डेडलाईन सुद्धा त्यांनी घोषित केली आहे। पण गडचिरोलीतून पुन्हा एकदा नक्षलवादी डोकं वर काढू लागलेत आणि त्यामुळे खरंच देश नक्षलमुक्त होईल का, याबाबतचा हा खास रिपोर्ट। बसवराजूसह 357 नक्षलवाद्यांचा खात्मा। 31 मार्च पर्यंत भारत खरंच नक्षलमुक्त होणार की नक्षलींच्या हिंसक कारवाया पुन्हा सुरू होणार? मैं सबसे पहले एक बात इस सदन में जिम्मेदारी के साथ बताना चाहता हूं, 21 मार्च 2026 को इस देश से नक्सलवाद समाप्त। अमित शहांनी संसदेत केलेली ही घोषणा। येत्या 31 मार्च पर्यंत देशातनं नक्षलवाद हद्दपार करण्याचा विडास गृहमंत्री अमित शहांनी उचललाय। पण खरंच नक्षलवाद्यांचा कायमचा बिमोड करता येईल का, असा प्रश्न पडलाय। कारण गडचिरोलीच्या सीमेवर पुन्हा एकदा नक्षलवादी डोकं वर काढू लागलेत। नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीनं 22 पानांचं एक पत्रक काढलंय। देशातनं नक्षल चळवळ संपणार नाही असा दावा या पत्रकात करण्यात आलाय। 28 जुलै ते 3 ऑगस्ट या काळात नक्षल सप्ताह पाळण्याचं आवाहन त्यांनी केलंय। इतकंच नाही तर गनिमी काव्यानुसार नक्षली आता युद्धनीती बदलण्याच्या तयारीत असल्याचंही समजतंय। नक्षल्यांच्या केंद्रीय समितीने काढलेल्या 22 पानांच्या पत्रकामध्ये असं म्हटलेलं आहे की नक्षलवाद हा संपुष्टात येणार नाही। सदर पत्रकांमध्ये त्यांनी 357 नक्षली मारले गेले असल्याची कबुली सुद्धा दिलेली आहे व बसवराजू सारख्या मोठ्या कॅडरचे नक्षली मारल्याचे दुःख सुद्धा त्यांनी त्यामध्ये व्यक्त केलेले आहे। मुख्य म्हणजे आता गनिमी कावा पद्धतीने व्यूहरचना करणार असल्याचे सुद्धा या पत्रकात म्हटलेले आहे व 28 जुलै ते 3 ऑगस्ट पर्यंत नक्षल्यांनी शहीद सप्ताह जे आहे ते पुकारलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा नागरिकांनी सहकार्य करावे असे सुद्धा आवाहन त्यामध्ये केलेले आहे। खरं तर गेल्या वर्षभरात महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशातल्या पोलिसांनी अनेक नक्षलींचा खात्मा केलाय। वर्षभरात 357 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला। यामध्ये 136 महिलांचा समावेश होता। बसवराज राजू हा नक्षल्यांचा सर्वोच्च कमांडरही ठार झाला। शेकडो नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली तर शेकडो नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलं। गवंडे, नेलगुंडा आणि पेनगुंडा सारख्या अतिसंवेदनशील भागात पोलीस मदत केंद्र उभारण्यात आली। त्यामुळे आता नक्षली सप्ताहाचा सामना करण्यासाठी नक्षल विरोधी पथक सुसज्ज असल्याचा दावा पोलिसांनी केलाय। त्यांचे मूवमेंट जे आहे ते महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर कन्फाइंड आहे। तर ते आगामी जे होणारे नक्षल सप्ताह आहे त्या अनुषंगाने आमची पूर्ण पोलीस यंत्रणा सुसज्ज आहे, अलर्ट आहे आणि आमचे जे ड्रोन्स आहे, जे स्विच ड्रोन्स आहेत पूर्ण छत्तीसगड बॉर्डरवर डिप्लॉइड आहे। मागचे जे नक्षलवाद्यांचे सप्ताह होते त्यामध्ये पण कोणतेही विध्वंसक घटना गडचिरोलीमध्ये घडले नाही आणि त्याच धर्तीवर या आगामी होणाऱ्या नक्षल सप्ताहामध्ये कोणतीही घटना होऊ नये यासाठी आमची पूर्ण यंत्रणा अलर्ट आणि सज्ज आहे आणि त्या कालावधीमध्ये आम्ही नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करणार। दरम्यान केवळ पोलीस कारवाईने नक्षलवाद संपणार नाही। आदिवासींना आरोग्य, शिक्षण, रस्ते, रोजगार आणि महिला सुरक्षा अशा मूलभूत सोयी सुविधा दिल्याशिवाय नक्षलवादाचं उच्चाटन होणार नाही असं मत सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करतायत। जोपर्यंत आपल्या देशामध्ये आरोग्याची जी व्यवस्था आहे जे सुरळीत होणार नाही, शिक्षण आहे, शिक्षण व्यवस्था जर चांगल्या पद्धतीने नागरिकांना जर मिळाले, त्यांच्या मुलांसाठी योग्य सोयी सुविधा जर मिळाले आणि दुसरा जे आहे ते अजून जे आहेत महिलांवरील जे होणारे हिंसा अत्याचार आहे त्यामध्ये अजूनही आदिवासी ग्रामीण भागातील आदिवासी समुदायावर, आदिवासी महिलांवर जे होणारे जे हिंसा अत्याचार जे आहे याच्यावर जर ठोस निर्णय जर शासन जर घेत असेल तर ते नक्षलवाद आहे ते आपोआपच संपतील। नक्षलवाद मुळापासून उखडून फेकण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहे। नक्षलवादावर शेवटचा घाव घालण्याची घटिका जवळ आली आहे, पण त्यासाठी नक्षलींची पाठराखण करणाऱ्या आदिवासींना मुख्य प्रवाहात सामावून घ्यावं लागेल, तरच नक्षलवादाची ही कीड कायमची ठेचता येईल। आशिष अग्रवाल, पुढारी न्यूज, गडचिरोली।